खूप सुंदर आहेत, खूपच सुंदर आहेत. एवढंच आहे की जरा फोटोग्राफीच्या दृष्टीने नाही तर फिरण्याच्या दृष्टीने ट्रिप प्लॅन केली आहे, नाहीतर मी इथंच थांबलो असतो. खरंच रिक्षावाला म्हटलं होता नाही आतमध्येच राहते. खालपासून वरपर्यंत संपूर्णपणे पायऱ्यांची वाट आहे. तुम्ही जर का शरीराने तंदुरुस्त असाल तर मग एक 10 मिनिटात सहज वरती पोचाल. ठिकठिकाणी तुम्हाला बसायला अशी बसायची बाकडं टाकून सोय केलेली दिसून येईल आणि इकडनं काय छान सुंदर दृश्य दिसेल तुम्हाला. सूर्योदय होते, लवकर वरती पोचू. हे इथे जन्मस्थान आणि तो तिथे आंबा. सगळ्यात मोठी दुःखद बाब अशी आहे की श्री हनुमानांच्या जन्मस्थानी लोक येऊन हा असा कचरा करतात, खोकी टाकतात, घाण करतात आणि अशा ठिकाणांना मग सामान्य जनतेने यायचं तरी कशाला. सगळ्यांसाठीच असल्या जागा बंद केल्या पाहिजेत, म्हणजे तेव्हा तरी किमान या वास्तूंचं आणि या जागांचं जतन होईल आणि हा जो काय कचरा घाण करतात लोक ते इथपर्यंत पोचूच शकणार नाही. खरं तर असं करणाऱ्यांना चोपलंच पाहिजे धरून. या मताचे आपण आहोत सध्या नाही, मी कायमच होतो. सध्या झालोय पण जास्त स्टॉन्च झालोय आपण. कुठल्याही जागेचं पावित्र्य राखण्यामध्ये त्यात लोकांचा खूप मोठा सहभाग असतो आणि लोक आपली काही फार सहभाग घेत नाहीत कशात. स्वतःच्या बापाचं राज्य असल्यासारखं सगळीकडे घाण करतात. त्या तिथे नो स्मोकिंग असं लिहिलं आहे, तिथे नो स्मोकिंग असं लिहिलं आहे. बऱ्याच ठिकाणी अजून अशा काहीतरी नो स्मोकिंगच्या पार्ट आहेत. पण मात्र तुम्ही गुटखा वगैरे सगळीकडे थुंकू शकता. प्लास्टिक विमलचे पॅकेट, इथे विमलचे पाकिट आहेत, इकडे गुटखा थुंकलाय, इकडे पण गुटखा थुंकलाय, प्लास्टिकच्या बाटल्या आहेत, सगळं चालतं. फक्त तुम्ही सिगरेट फुकू नका. नो स्मोकिंग आहे पण विदेशांना नाही.
तुम्ही विदेशी असाल, तुम्ही कुठेही फुगू शकता, तुम्ही तुम्ही काही फुगू फुगू शकता. सो कीप दॅट इन डोकं. समजलं ना. डोंट स्मोक लिटर ऑल यू वॉन्ट अशी अवस्था आहे ती. नाही केलं पाहिजे. स्मोक करणार आहे, स्मोक करायचं असेल तर तिथे मागे अजून एक मंदिर आहे, तिथे जावा, मस्त चिलमध्ये डफली बिफली मार. फक्त फॉरेनर पाहिजे तुम्ही. फक्त हा म्हणजे तुम्ही देश- गोरे असले गोरे पाहिजे. असले पाहिजे. तरच तुम्ही सेफ आहेत, अदरवाईज तुम्हाला बांबू. म्हणण्याचा अर्थ असा की एवढ्या वर्षानंतर पण त्यांना पावर एवढी भेटती. त्यांनी इकडून गांजा मारलेला चालतो. गांजा लिजिट, गांजा लिजिट. म्हणजे मला नाही माहिती गांजा कसा असतो, काय असतो. पण मला सोबर तर नव्हतं वाटत. सिगरेट, बिडी आणि जे काय होतं ते रोल केलेलं त्यातला फरक समजतो. हे जे कोण रवी लक्ष्मी आहेत, हे काय बाबा कोण कोण बाबा, कोणाचा बाबा कोण आहेत ते, जे कोण आहेत, आणि अजून जे कोण इथे सगळे कचरा टाकणारे आहेत, हा DV विशेषतः हा एक नंबरचा माणूस होता. काही विशेष अशी फोटोग्राफी नाही करत आहे मी सध्या, जस्ट समोर दिसतोय ते काढतोय. नेहमीप्रमाणे एका फोटोत फक्त डोळे झाकलेत तू काय आणि बोंबलत सुटलाय. तुझ्या फोन मध्ये झालं असतं ते. झालं मूर्ख. तर मी काय म्हणत होतो की काल म्हटल्याप्रमाणे इथली दगडं अशी आहे जशी नसली पाहिजे. उदाहरणार्थ तो दगड तिथे काय टिकलाय मला कळलं नाही, काय चिकटून ठेवते, काय धरून ठेवते त्याला मला अजूनही समजलेलं नाहीये. त्यानंतर तो दगडही तो तिथं कसा काय टिकलाय मला कळत नाहीये. इव्हन मी जिथं थांबलोय ते कसं काय टिकलंय मला कळत नाहीये. पण हा कचरा मात्र सगळीकडे टिकलाय, कचरा सगळीकडे टिकलेला आहे. तर घेऊयात आपली भेट पुन्हा. निघतो आता मी, मला पण घरी जायचं आहे, भूक लागली, बजेट संपले, गरिबीचे दिवस आलेत अचानक कालच्या दिवसानंतर. नकळत कुठं खर्च झाला काही कळलं नाहीये. तुम्ही नाही कळतच खर्च झालाय, पण कळलेलंही आहे. पण मी असंच म्हणणार, कालचा दिवस हा एक इतिहासाच्या काळ्या पानांवरती लिहिलेलं असं आमच्यासाठी असलेला दिवस आहे. चोरी झाली आमच्यासोबत. चोर एवढा शातीर होता की त्यानं जीपेवरनं पैसे नेले सकाळी. आमच्या मर्जीनुसार, आमच्या मर्जीने नेलं होतं. माणूस अनुभवांमधनं शिकतो, काही चांगले अनुभव, काही वाईट अनुभव. ऑल वी कॅन डू इज लर्न फ्रॉम दोज एक्सपिरियन्सेस. सो ऑन दॅट नोट गाईज, कालचा दिवस मात्र सी यू मस्त लेटर. गेला. बंद करा आता. अरे जमदार काय म्हणतोय. कालचा दिवस मात्र मस्त गेला. गर्दीच्यात फोटो काढून घेऊ, चल ते रेकॉर्ड करता येईल केव्हा. अरे त्याला त्याचा फोटो ठीक आहे कर. वाईज वर्ड्स फ्रॉम वेदांत. गर्दी There's no give and take, there's only take. Bye. 3, 2, 1. त्याचा दाबून मोठं करा. पोटात घे, घे अजून आज पोट मार. Alright. हे बघा, इथं छोटे कपडे घालणं अलाउड नाही, पण मोठे कपडे घातलेत तर तुम्ही कचरा टाकायला एकदम तुम्हाला सर्रास संधी आहे. तुम्ही कुठेही कचरा टाका मोठे कपडे घालून. नमस्कार मंडळी, ही आहे प्लास्टिकची बॉटल, ही आहे कॅप. हे दोन्ही असं लावायचं असतं, ठीक आहे. आणि ही आहे कचऱ्याची पेटी, ही आहे हे प्लास्टिक. खूप चुकीचं कृत्य करतोय हा. ठीक आहे, मला यासाठी गुन्हा दाखल नका करू माझ्यावर, मला जेलमध्ये नका टाकू. पाणी भरायचं आहे, भरून घ्या. हे असं असलं पाहिजे, जोक्स साईड. अरे तुमचा गडेल पण तुमचा पडणार नाही. तेव्हा हे बघा, मला हिरवगार शेत. तुम्ही हिरवगार शेत पहा, आमची चर्चा ऐकू नका. काय हिरवं शेत आहे भाई, छान आहे रे, छान आहे. सुंदर शेत आहे, सुंदर. तुझं मंदिर आहे बहुतेक इथे. सर मला सांगा, इथे लिहिले मगरींपासून सावध राहा. कुठे आहेत मगरी? सावध राहायला सांगितलं त्यांनी. मगरी असोत नसोत त्यांच्यापासून सावध राहा. जनरल ॲडवाईस आहे काही, चांगला सल्ला. कुठेही आपण लिहू शकतो ना ही ॲडवाईस की बाबा चोरांपासून सावध राहा, तसं मगरींपासून सावध राहा. चोर असोत नसोत, मगरी असोत नसोत, सावध राहा. बरोबर आहे, बरोबर. सर मग वाळवंटामध्ये राजस्थानच्या यांनी वाघांपासून लावलेलं- सावध राहा. अच्छा, बरोबर. सावध तर राहायचंय बाई. वाघापासून कुठेही सावध राहा तुम्ही, खरंय. कुठेही, बी एनिवेअर इन द वर्ल्ड सावध राहायचंय.
मला बोलायचं होतं दिल्लीबद्दल. समर्थ रामदासांनी सांगितलंच आहे, अखंड सावधान राहावे. खरं. शिवमंगल सावधानचं सावधान ऐकून ते लग्न पळाले होते. म्हणलं हे भाई, हे लग्न इज रिस्की, सावधान, लेट्स गो. दिस इज नॉट फॉर मी. मला समाज कल्याण करायचं. हे सर्वत्र धुवाधुवी आणि असलेल्या ठिकाणी घाण करणं, इथली काहीतरी साधारण आपली संस्कृतीचा भाग आहे. आपली एवढी प्राचीन संस्कृती, त्याच्यामध्ये जिथे जाईल तिकडे असलेल्या गोष्टींना नासधूस करणं, घाण करणं हे शिकवलेलं आहे. त्याचं अनुसरण इथं केलेलं जाते, दिसून येते आपल्याला. म्हणजे हा जो काही हौद आहे, तलाव आहे, इथनं कुठं जाणार आहे ना कचरा, म्हणून इथंच टाकून द्यायचा, कुठं दुसरीकडे जाणार नाही. केवढे प्रोग्रेसिव्ह विचार आहे त्यांचे. कचरा प्रिय आहे का? कचरा महत्त्वाचा आहे. कचरा महत्त्वाचा, घाण महत्त्वाची, साधी राहणी आणि घाण करणं, नीच विचारसरणी, हम्म. हे आमचं तत्व आहे. हे साधे राहणे नीच आम्ही असे नाही. इथं आलेलो आहोत आम्ही, आणि आपलं मेन अट्रॅक्शन में डंडा दे तेरी गान में डंडा दे, तेरी गान में डंडा दे. नारेल की अरे एवढं लगेच नाही, ते उतावळेपणाच पोरांमध्ये फार. खत्म हो गया जी, पैसे खत्म हो गया जी, पैसा नहीं है मेरे बाप. प्लीज़ गाइस डोनेट कीजिए चैनल पे. दिल से बुरा लगता है जब आप कहीं बाहर जाते हो और आपके पास पैसे नहीं होते और आपके दो हरामी दोस्त कुछ ना कुछ करते रहते. अनानास और क्या कहते हैं उसे, तरबूज से ज़्यादा नमक तो हमारे जख्मों पे लगाया जाता है. कोई दिक्कत नहीं है, व्यूज़ देखिए सुंदर है, मज़े ही आ गए. तेरी क्यों चल रही है भाई? तर तुमचा टू व्हीलरचा एक्सपिरियन्स. मी हॉन्डा हेटर आहे, मी हॉन्डा हेटरच आहे. म्हणजे हॉन्डा चालवणारे सर्वात बुद्धीत माती असलेले. अरे हा काय करतो वेऱ्या चिकन नको उडू. पण ही जी डिओ आहे, DX आहे, हा माझ्या मते 2021चा किंवा 21-22चा मॉडेल असेल. सुंदर गाडी आहे, सस्पेन्शन सुंदर आहे, पॉवर डिलिव्हरी सुंदर आहे, हँडलिंग चांगली आहे, ब्रेक्स उत्तम आहेत. म्हणजे माझ्या स्वतःकडे खूप छान गाडी आहे, प्रेम आहे ती गाडी माझं. पण रिप्लेसमेंट म्हणून ही सर्वात बेस्ट आहे, स्कूटर म्हणून. छान छान, खूप छान. ऑलराइट, डाऊन शिफ्ट, ऑफ वी गो. सर्वत्र कचऱ्याने भरलेल्या जागेत आम्हाला दुर्दैवाने एक सुंदर जागा दिसली. जरा मागून दाखव. लाईफ जॅकेट्स. यू डोंट नीड अ लाईफ जॅकेट इफ यू डोंट नीड लाईफ. भाई मजे करून देतोय तो फुलाने. मजेवाला नाव ठेवलं. कसं वाटतंय, काय वाटतंय का तुम्ही मित्रात? एक्सायटेड आहे, नवीन काहीतरी करतोय. पहिले जे याच्या आधी नॉर्मल बोटिंग केलंय, पण हे वालं कोराकल राईड पहिलीच आहे. एक्सायटेड आहे, बघू कसं वाटतं. दगडांच्या पण स्ट्रक्चर बरं चांगलं. मला वाटलं होतं पार्क ओरडा असेल, पण आहे बऱ्यापैकी आहे, एन्जॉयबल, चांगला एक्सपिरियन्स असेल. लेट्स सी. अरे बाळा तू केवढं मला पण पाय रुतला होता. मी काय बोललो, पाय मागे बोललो नाही इज्जत मध्ये. हा मग ते चुकीचं आहे. तुला पाय रुतल्यावर बाळा किती आहेस तू? 7वी. माहिती आहे सगळं. माहिती आहे. फोटो काढ रे, फोटो काढणं. तुझा पैसे वेद्या पैसे पडतील. वेद्या लगेच बोल, ए बाबा हात काढ. अरे तर तोंड चांगलं कर की.
जेवणाचं कसं जेवण? मी तर उपाशी होतो काल. आपले पैसे पडले ना. हा पैसे हरवले कुठेतरी, चोरले आणि चोरले. गुगल पे युपीआय वरनं चोरले आपले. पडले म्हणजे पडले समजायचे. चोर हे असले कारण देण्यापेक्षा तर नक्कीच हुशार आहे. मित्रांनो उडी मारायला चाललोय. होपफुली काय होणार नाही मला. मी पण चाललोय. मी याला पेअर प्रेशर थोडस क्रिएट केलं. तू पिअर प्रेशर काय नाही क्रिएट केलं. मी गोप्रोच्या फुटेजसाठी चाललोय. गोप्रोच्या फुटेजसाठी चाललाय. जर मी गेलो नसतो तर तू गेला असता. खरंय मग की मी गेलो असतो. नाही गप बाळा नुसतं. ते बोलतायत की आधी व्यवस्थित लाईफ जॅकेट घालून स्विमिंग करून दाखवा, मगच आम्ही तुम्हाला लाईफ जॅकेट काढून स्विमिंग करायची परवानगी देऊ. तर पोहता येत नसलं तरी पोहता येत आहे असंच वाटणार आहे. सो बघू आपण नवीन काहीतरी करतोय पहिल्यांदा. त्या दगडाला मामा असं नाव घोषित करतो मी, कारण तो लागण्याची शक्यता खूप जोरात आहे मला सध्या. आणि तो एकदा का लागला की मग माणूस किती दिवस उठत नाही हे काकाला माहितीच आहे. बघूयात काय होतंय, कशी उडी मारतोय. सपाट नाही पडायचं एवढेच ध्येय डोळ्यासमोर. आणि परत वरती पण यायचंय हेही ध्येय डोळ्यासमोर. किती ध्येय आपण त्यातली गाठतो आणि किती गमावतो आणि काय काय गमावतो त्यासोबत. हा त्यासोबत काय काय गमावतो, पण मामा कमवतो. मामा कमाव हे जे माझे सुवर्ण शब्द आहेत ते माइट बी द लास्ट, कदाचित शेवटचे असतील. आणि इतिहासांच्या पानांवरती माझं नाव नाही लिहिलं जाणार, कारण मी काहीच नाही उपटलेलं. पण माझ्या मनाला बरं वाटेल. तर आपण आता जाऊयात पाण्यात. ठीक आहे, लेट्स गो. मामा लावून घ्यायची तयारी करतोय. हे मी मामावर उभा आहे. खालती पाणी आहे. होपफुली फक्त हे सरांनी मामा लावून घेतलंय. होपफुली फक्त मी ध्येय गाठेन आणि मामा नाही. तर मी आता उडी मारतो. 3, 2, 1. एक नंबर वाटलं. फुल ॲड्रेनलिन रश. एक नंबर मज्जा. हातात भाऊ जम घ्यायच्या आधी फाटली होती. बऱ्याच वर्षांनी लॉकडाऊन नंतर पोहलेला आठवत नाही. 19ला पोहलेलो. मस्त मजा आली. टोटली एन्जॉय. मोस्ट मेमोरेबल हे हिप्पी आयलंड. कालच्या काळ्या दिवसानंतर कसं वाटतंय? एक नंबर. न्यू रिफ्रेशिंग स्टार्ट. गरिबीच्या अंधारानंतर पोहण्याचा सूर्य उगवला डोईवरती. हे आता जेवण चालू आहे आमचं. हम्पीतलं शेवटचं जेवण. आणि छान आहे. पोटभर होईल. थाळी मागवली आहे. पोरं तिकडं बसली आहेत. स्वस्तात होईल हे महत्वाचं. स्वस्त असं नाही आहे पण ओके चांगलं. आणि हे झालं की आता थोडं चिल मारणार आणि डायरेक्ट हॉस्पिटलला निघणार आम्ही. हॉस्पिटलवरून मग आम्हाला बस आहे. तिकडून मग पुणे. हे इथं आता खाऊन झालं. पोरं खपली आहेत. एक तर म्हणजे मुडद्यासारखं झोपलं आहे. इथं दृश्य खूप सुंदर आहे. मात्र खूप सुंदर दृश्य आहे.
माझी ही अशी अवस्था आहे. पोरं आंघोळ वगैरे करून निघायचं म्हणतात. मी आंघोळ करून झाले, जेवण झालं. मस्त आहे उलट आजचा दिवस, मजा आली, मस्त छान मजा आली. आणि खर्च व्यवस्थित जेवढा करायचा तेवढा झाला. म्हणजे दिवसभरातून किती 350 रुपये, म्हणजे 350 रुपये खर्च इन्क्लुडिंग हॉस्पिटलपर्यंत जाणं म्हणजे काहीच नाही. खरे. आणि तिथं माझी चड्डी आणि टॉवेल वाळत पडले. माझी चड्डी मी गाडीवर वाळत घातली, ती आत आणायची आठवण करून द्या इन केस मी विसरलो तर. अरे बाळा, ती उडून गेली तर लक्षात राहणार येणार आहे तुझ्या इथनं? नाही जायची, तेवढी फेथ आहे मला. अच्छा, फेथ आहे का तुझी चड्डी तेवढी जड आहे? नाही, खोचली आहे मी सीटच्या कडेला. अच्छा, ठीक आहे, छान. पण चड्डीचं लक्षात करून द्या, म्हणजे निघायच्या आधी एकदा. निघायच्या आधी सांगूयात तुम्हाला. बघूयात मला किती लक्षात राहतंय. मला माझा फोन चार्जिंगला लावलाय, तो उचलायची आठवण राहिली म्हणजे उपकार होतील माझ्यावरच. तर महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आम्ही जेवलो, अजून ताटाचे पैसे भरले नाही आहेत. आणि इथं बसलोय मस्त आहे की वापाचं हॉटेल असल्यासारखं. सर, कसं वाटतं वापाचं हॉटेल तुमचं? हे ओरिओ दे इकडे, मला पहिला ओरिओ दे. 2 राहिलेत मी. सर घरी झोपतात तसे झोपले तिथं, ते दिसूनच येते तुम्हाला. घरी फक्त गॉगल टाकून झोपत नसतील ते. उद्या सकाळी ऑफिसला जायचं मला इंदवडीला. आणि त्याचा मला काही रिग्रेट किंवा असं नकोसं वाटत नाही आहे, कारण की व्यवस्थित रेस्ट झाली आजचा निम्मा दिवस. रात्री पण निवांत झोपून जाणार आहे मी बसमध्ये. त्यामुळे सकाळी मला उद्या ऑफिस करायला काही प्रॉब्लेम नसणार हे असं असतं जेव्हा तुमचा मॅनेजर, तुमचा बॉस, तुमची कंपनी, तुमचं काम चांगलं असतं. मला विचाराल माझा मॅनेजर, मी त्याचं ओपनली नाव घेणार आहे, अभिजित साखरे. तू जर चुकून पण ही व्हिडिओ बघत असशील, भावा तू खूप वाईट केलेस. तू, तुझी टीम, अजून पण तू पोरांना एक्सप्लॉइट करतोय. तुला पण लहान पोरग आहे, तुझ्या टीममेट्सला पण लहान पोरग आहे. येणार रे, कर्म खूप घाणेरडी गोष्ट आहे. तुला येणार, तुला भेटणार, तुझे हाय नाही ती केस डोक्यावर जाणार. सर आणि ते जास्त उगवले पाहिजे, तो जास्त उगवले पाहिजे. तर सांगण्याचं तात्पर्य असं की रिकाम्या दिवशी या ना तुम्ही कधीतरी फिरायला. मज्जा आहे आयुष्याची. आपण आलो का? आपण सगळं केलंय, फक्त उघड्यावर हगणं, म्हणजे उघड्यावर मूठ मारणं वगैरे असल्या गोष्टी. काम जरा, अजून घरी पोहोचायचं. वेदांग तुला दिल संधी. बाहेर असताना खूप वेळेस लागली मला. मी इव्हेंच्युअली हॉटेलमध्ये आल्यावर केली, किंवा असं काहीतरी, म्हणजे टॉयलेटमध्येच केली मी. हे दुर्दैव आहे सर तुमचं. हा तेच ना, उघड्यावर करायला. संडासात मुतणं पुरुषार्थ नाहीये सर. उघड्यावर मुतणं होतं का? धर्म, अर्थ, काम, मोक्ष यापैकी 4पैकी कुठला पुरुषार्थ आहे उघड्यावर मुतणं? काम वाचण्याची ह्याच्यात पूर्ती होत नाही. याच्यात होते ना. हा धर्म आहे, झाडांना पाणी देणं धर्म आहे आपला. पाणी द्यायचं रे त्यांना, खारं पाणी नाही द्यायचं. मिनरल सर, मिनरल. हे मुंबईचे नुसते खारे पाणीवाले समुद्रात आले. काहीतरी लफडा आला. वेदाला धरला काय? वेदा पाणी नाही होत. फायनली निघालो आम्ही. एवढ्या सुंदर जागेला सोडून द्यायला जरा दुःख होतंय, पण आमच्याकडचे पैसे संपलेत, त्यामुळे घरी जावं लागेल आता. मागून घे माहिती तू टेन्स त्याचे कर्ज फेडण्याबाबत. पण आपण परतीच्या प्रवासावर शेवटचे काही शब्द. मजा आली, एक नंबर ट्रिप होती. मला आनंद आहे, आपण परत पुण्याला चाललो आहोत, घरी चाललो आहोत. पण मला ट्रिप काय लक्षात राहील. हो, मजा कशी घ्यायची ते पण कळलं, मामा कसा बजेटला लावून घ्यायचा ते पण कळलं, फिजिकल मामा लावून घ्यायचा कसा ते पण कळलं. फक्त लागला नाही. नॉट फाउंड मामा, नॉट फाउंड. या साहेबांना अजून माझं साधारण 3,000चा खाली देण आहे. मला तो पॅक नाही आवडत आहे, पण ठीक आहे, साधून घ्यायचं होतं आयुष्यात. मी पण जॉबला लागेल. पण 4.5चे देणे, पण ते ठीक आहे, ते 2 दिवसात मॅनेजेबल आहे. पण या 2 दिवसात याचा पगार होईल हे गॅरंटीड आहे. पण 2 दिवसात मला माझ्या घरचे पैसे देतील का हे गॅरंटीड नाही. जर मला असंच न सांगता
रॉयल्टी द्यावी लागेल. चॅनल रॉयल्टी पाहिजे. हो मग काय. अरे व्ह्यूज तर तू देतोय, ठीक आहे, मी देईन रॉयल्टी, मला काय हरकत नाही. जेवढे व्ह्यूज तुझे तेवढे रॉयल्टी तुझी. ती पार्ट टाक माझ्या आडवी. टाकू म्हणताय? होय, आडवीच टाक. हेड कुठे ठेवू? हेड इकडे ठेव, हेड इकडे ठेव. चाईन खुली की माईन खुली काहीतरी घ्या ना माझं. सॉरी, हात नका घालू. हे आमचं पोतं, हे पोतं शिवून आणलं गेल्या काही दिवसांपूर्वी, कारण कडेने थोडंसं फाटायला लागलेलं आणि त्या फाटक्या पोत्या सगळंच आम्ही अख्खा रतनगड चढलेलो. तुम्हाला पाहिलंच असेल व्हिडिओ तो आत्तापर्यंत. आता पोहोचतोय पुण्यात. नाही दिलं वेळेमध्ये घरच्याने पैसे जर बुधवारात उघडून बसणार. ऐक ना, असल्या गोष्टी मजबूत असतील. पुण्यात नाही. तर मुंबई चांगली की पुणे, याच्यावरती आपण वाद घालतच राहू. भेटूयात तुम्हाला पुढच्या भागात. वाद नाही, पुण्यात भेट रे. अरे आधी बोलून करून कन्नड मध्ये काय होतं? दादा आपागी तापागी तापागी